आणि श्रीलंकेत एक मोठी बातमी येते। श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणच्या एका जहाजावर पाणबुडीद्वारे हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात 101 लोक बेपत्ता झालेत तर 78 जण जखमी झालेत। श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे। अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा या माहितीला अधिकृत दुजोरा दिला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी सामरिक विश्लेषक सतीश ढगे आपल्या सोबत आहेत। ढगे सर, या हल्ल्याचे अर्थ काय निघतात? कारण इराणचं हे जहाज आहे, आता या जहाजाचा तपशील अजून कळू शकलेला नाही। हे प्रवासी जहाज होतं की मालवाहू जहाज होतं, पण अशा पद्धतीनं वेगळ्या देशाच्या समुद्र हद्दीत एखादं जहाज जर अमेरिकेनं इराणचं बुडवलं असेल किंवा त्याच्यावर हल्ला केला असेल तर त्याचे काय राजकीय अर्थ निघतात आणि याचे काय परिणाम संभवू शकतात? नक्कीच विनोदजी, मुळात स्ट्रेट ऑफ होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी IRGCनं इराणनं दिल्यानंतर त्याच्यानंतर अमेरिकेनं सुद्धा एक प्रकारे सरळ विधान केलं होतं की इराणच्या नेव्हीला, इराणच्या नौदलाला आम्ही उद्ध्वस्त करू आणि फक्त स्ट्रेट ऑफ होर्मुझ किंवा इराणच्या आसपासच्या ओमानचा आखात असो किंवा पर्शियन गल्फमध्येच फक्त ही कारवाई न करता आता श्रीलंकेच्या हद्दीमध्ये एक प्रकारे सागरी हद्दीमध्ये सुद्धा जर अशा प्रकारचा प्रकार होत असेल ज्यामध्ये इराणियन शिप जी आहे, इराणची ही जी जहाज आहे तिला उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। मुळात जे काही इनपुट आपल्याकडे आलेले आहेत त्याच्यानुसार श्रीलंकेच्या नौदलानं जे त्या ठिकाणी सांगितलं की त्याच्या आसपास कुठलंही विमान त्यांना दिसलं नाही, तसंच कुठलीही जहाज दिसली नाही, म्हणजेच हा सबमरीन वॉरफेअरचा प्रकार आहे। म्हणजे पाणबुडी जी आहे त्या पाणबुडीचा अमेरिकेनं वापर करून त्या जहाजाला जे आहे उद्ध्वस्त त्या ठिकाणी केलेलं आहे। कॉर्वेट आपण ज्याला म्हणतो, कॉर्वेट असतं, नंतर त्या ठिकाणी फ्रिगेट असतं आणि त्याच्यानंतर डिस्ट्रॉयर असे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ज्या युद्धनौका आहेत त्याला आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येतं। तर सर्वात छोटी ही युद्धनौका जी आहे तर त्या प्रकारे ही कारवाई त्या ठिकाणी करण्यात आली आणि सबमरीन वॉरफेअरचा म्हणजे पाणबुडीचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला। मुळात मिसाईलनं जर एखाद्या शिपवर हल्ला त्या ठिकाणी केला तर लोकलाइज्ड काही भागच त्या ठिकाणी जळतो आणि त्याला रिॲक्शन टाइम, त्या जहाजावरचे जे खलाशी असतात त्यांना रिॲक्शन टाइम जास्त मिळतो त्याला कंट्रोल करण्यासाठी। पण जर अशा प्रकारे सबमरीनच्या माध्यमातून म्हणजे पाणबुडीच्या माध्यमातून जर असा हल्ला करता येत असेल म्हणजे खालून जर अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी होत असेल तर सरळ त्या जहाजाचे 2 तुकडे त्या ठिकाणी होतात, हल जो आहे तो डिस्ट्रॉय त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे त्या खलाशांकडे किंवा त्या जहाजावरच्या क्रूवर रिॲक्शन टाइम खूप कमी त्या ठिकाणी राहतो आणि त्या जहाजाचं प्रचंड नुकसान होतं। आणि हे सगळं ओळखून सबमरीन वॉरफेअर पाणबुडीचा वापर करून अशा प्रकारे इराणियन नेव्हीच्या एका शिपला जे आहे उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला यश मिळालेलं आहे आणि अमेरिकेच्या डिपार्टमेंट वॉरनं याची पुष्टी सुद्धा केलेली आहे। म्हणजेच या युद्धाची व्याप्ती त्या ठिकाणी वाढतीये। फक्त स्ट्रेट ऑफ होर्मुझ किंवा पर्शियन गल्फ किंवा ओमानच्या आखातातच हे युद्ध तिथपर्यंत सीमित त्या ठिकाणी नाहीये, तर जिथे जिथे इराणी जहाजा त्या ठिकाणी दिसतील त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अमेरिका आणि इस्रायलकडून केला जाईल याच हे इंडिकेशन आहे, याच हे द्योतक आहे। ढगे सर, अजून एक प्रश्न असा आहे की अशा पद्धतीनं अमेरिकेची पाणबुडी जर श्रीलंके जवळच्या समुद्रात येत असेल तर हा नियमभंग होत नाही का युद्ध नियमाचा? आणि दुसरं म्हणजे ही पाणबुडी कुठनं आलेली असू शकते? म्हणजे जवळ त्यातला तळ मला वाटतं दिएगो गार्सिया हा तळ असू शकतो जो इंग्लंडने त्यांना वापरायला दिलेला आहे, पण यामुळे नियमभंग झालाय का? एखाद्या देशाच्या समुद्री हद्दीत आपली पाणबुडी नेणं याचा अर्थ कसा काढता येईल? 100% म्हणजे हा आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग आहेच आहे। समुद्रामध्ये जर अशा प्रकारची दादागिरी कुठल्या राष्ट्राद्वारे त्या ठिकाणी केली जात असेल तर हा नियमांचा भंग आहेच आहे। पण विनोदजी, मी आणखीन मागे ओढतो, फक्त ही घटना तुम्ही कन्सिडर करू नका, हे एकूण युद्धच कुठल्या आंतरराष्ट्रीय नियमामध्ये त्या ठिकाणी बसतं? हजारो किलोमीटर दूर असणारा तुम्ही अमेरिका, तुम्ही स्वतः डिसाईड करता की त्या इराणकडे जे आहे न्यूक्लिअर मिसाईल्स बनणार होते, न्यूक्लिअर मिसाईल्स नाही सुद्धा। IAEA सारखी जागतिक स्तरावरची, आंतरराष्ट्रीय स्तरावरची सर्वात महत्वाची संस्था सांगते की इराणकडे जे आहे कुठलेही न्यूक्लिअर मिसाईल्स नाहीत, तर तुम्ही स्वतः डिसाईड करता ऍज अ अमेरिका की ते न्यूक्लिअर मिसाईल्स त्यांनी बनवले असते आणि नंतर जगाच्या सुरक्षिततेला खतरा निर्माण झाला असता म्हणून आम्ही जे आहे अशा प्रकारचा हल्ला केला। म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमामध्ये हे त्या ठिकाणी बसत नाही। एका सार्वभौम राष्ट्राच्या प्रमुखाला तुम्ही त्यांच्या
घरामध्ये जाऊन, इन द सेन्स त्यांच्या देशामध्ये जाऊन त्याची हत्या त्या ठिकाणी करता. म्हणजे सगळेच पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठलीही घटना जर तुम्ही ठिकाणी पाहिली, इव्हन जे हल्ले केले त्यामध्ये 160 जर शाळकरी मुलांचा जर मृत्यू होत असेल तर हे कुठल्या नियमामध्ये बसतं, हे कुठलं मानवतेचं तुमचं कृत्य त्या ठिकाणी. म्हणून अमेरिका हा सरळ सरळ दादागिरी करतोय. कोण सरळ, कोण योग्य, कोण अयोग्य, कोण बरोबर, चूक, हा भाग सगळा त्यातला वेगळा. पण अमेरिका दादागिरी करतोय हे सत्य आहे आणि त्याचंच एक प्रकारचं द्योतक आहे मागच्या 4 दिवसामध्ये ज्या ज्या काही घटना घडत आहेत. आणि त्यात भरीसभर म्हणून आज श्रीलंकेच्या हद्दीमध्ये एक प्रकारे जे आहे अशा प्रकारची सबमरीन वॉरफेअरचा सुद्धा प्रकार झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी आहे. धन्यवाद सतीश ढगे सर. आपण हे संपूर्ण विश्लेषण केलं त्याबद्दल. आपण बघतोय की एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकेनं पाणबुडीद्वारे इराणच्या जहाजावर हल्ला केला. यामध्ये 100 जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास 30 जणांना वाचवण्यात श्रीलंकेच्या नौदलाला यश मिळालं आहे. श्रीलंकेच्या प्रवक्त्यांनी सुद्धा या संदर्भात अधिकृत माहिती दिली आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा याबाबत या माहितीला अधिकृत दुजोरा दिला आहे.